वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली शहरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। कचरा संकलन, वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेसाठी स्वतंत्र अत्याधुनिक यंत्रणा। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विकास प्रकल्प मार्गी। सुभाष पटनाईक यांचा हा खास रिपोर्ट। कल्याण डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबवले जात आहे। ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते। त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारूपास येतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन, वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवार 18 मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला। यावेळी ते बोलत होते। तसेच या प्रसंगी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केले। या स्वच्छता अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 7 प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक याचबरोबर रस्ते सफाई करिता अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी हे अभियान राबवण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता। या अभियानांतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता 247 कमांड कंट्रोल सेंटर, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारीचे निवारण करण्याकरिता 24 तास कार्यरत कक्ष उभारण्यात आला आहे। तसेच 5 ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर उभारणी करण्यासमवेतच प्राथमिक कचरा संकलनाकरिता पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी वाहने व चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उभारली गेली आहे। तर कचरामुक्त रस्ता संकल्पनेअंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी 30% रस्ते कचरामुक्त राहण्याकरता स्वतंत्र यंत्रणा, मृत जनावरांचे अवशेष व हरित कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरिता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाची देखभाल व दुरुस्तीकरिता अत्याधुनिक सोयी सुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर व रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा, कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने आहे। अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरा कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे। कल्याण शहर हे ऐतिहासिक नगर आणि डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते। या आपल्या कल्याण डोंबिवलीकर नागरिकांसाठी आज आपण अनेक भव्य अशा प्रकल्पांचे लोकार्पण आणि शुभार्पण करीत आहोत। त्याच्यामध्ये सर्वप्रथम घनकचरा संकलन, वाहतूक, रस्ते सफाई व शहर स्वच्छता प्रकल्प महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापालिका क्षेत्रात ड, ई, फ, जे, ह आणि आय आणि ग या 7 प्रभागात सुमित इकोप्लास या संस्थेच्या माध्यमातून कचरा मुक्त शहर या उपक्रम राबवण्यासाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रकल्पाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत। टिपिंग फी मॉडेल ऐवजी कॉस्ट टू सर्व्हिस मॉडेल म्हणजे 45 KPIs मानांकावर निर्धारित हे प्रकल्प आहे। प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी 24x7 कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे। त्याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि 1200 मॅनपॉवरसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम ही आहे। 5 ठिकाणी अद्ययावत चार्जिंग स्टेशन सह अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध राहणार आहे। झोपडपट्टी 4 भागातील कचरा संकलन करण्याकरिता पर्यावरणपूरक बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स राहणार आहेत। लिटर फ्री कॉरिडॉर या संकल्पनेअंतर्गत कमर्शियल एरियाज म्हणजे व्यापारी भागातील रस्ते 24 तास कचरामुक्त राहणार याकरिता
बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स राहणार आहे. झोपडपट्टी व चाल परिसरातील घरोघरी कचरा संकलन करण्याकरिता स्लम स्पेशल टीम्स आपल्यासोबत या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. मृत जनावरांसाठी 3 विविध व्हेकल्स आपल्याकडे उपलब्ध या ठिकाणी असणार आहेत. विशेष करून आपत्कालीन परिस्थिती दैनंदिनी जनजागृतीकरिता एक स्वतंत्र पथक राहणार आहे. अद्ययावत टिपर, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स, मेकनाइज्ड रोड स्वीपर्स, सिटी हुक लोडर या वाहनांमुळे कचरामुक्त कल्याण डोंबिवली शहराची संकल्पना प्रत्यक्ष कृती देण्यास मदत होणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानाचे शहराचे स्वच्छताचे दर्जा गुणात्मक वाढ होऊन गार्बेज फ्री सिटी मानांकनात वाढ होणार आहे. दुसरा प्रकल्प टिटवाळा येथील बगीचा. कल्याण डोंबिवली शहराबरोबरच लोकसंख्या वाढीत अग्रेसर असलेल्या टिटवाळा शहरातील नागरिकांच्या विरंगुळासाठी बगीचा सुमारे 3.5 एकर भूखंडावर विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण आज मान्यवरांचे हस्ते संपन्न होत आहे. या उद्यानात देशी प्रजातीचे 35,000 झाडे लागवड करून मानव निर्मिती जंगल उभं केले. तसेच लहान मुलांसाठी खेळणी, खुली व्यायाम, ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टा, जॉगिंग ट्रॅक इतर सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये STPच्या जे पाणी आहे ते पुनर्वापर केला जात आहे आणि हे पर्यावरण पूरक एक पथकृषी प्रकल्प ठरणार आहे. महिला मार्शल दामिनी पथक आजचे 3रं उद्घाटन राहणार. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी सुरक्षा ही एक महत्त्वाचा प्रथम प्राधान्य विषय आहे. म्हणून यासाठी परिमंडल 3 अंतर्गत महिला मार्शल अर्थात दामिनी पथकास विनासायास पेट्रोलिंग करण्याकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत 16 स्कूटी आज आपण प्रदान करतोय. या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी होणार आहे. आज मान्यवरांचे हस्ते होत आहे. 2050 चौरस मीटर भूखंडावर याची उभारणी होत आहे. याच्यामध्ये बास्केटबॉल ग्राउंड, खो खो, कबड्डी ग्राउंड, टेनिस कोर्ट, फुटसूल कोर्ट असे अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी. उपक्रमांची पेन्शन योजना माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे पुढाकाराने ते मंजूर झाल्यामुळे आज परिवहन उपक्रमातील कर्मचारी वर्गास अत्यंत जे तुटपुंडे पेन्शन मिळत होती त्याच्यामध्ये वाढ होऊन निधीचे लाभ लागू करण्यात आले असून 33 मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि 56 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ देण्यात येत आहे. रोड अंतर्गत बाधित लाभार्थ्यांचे पुनर्वसन याकरिता आपण आतापर्यंत 1046 बाधितांना लाभ देण्यात आलेला आहे आणि आज मान्यवरांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 8 लाभार्थ्यांना BSUP प्रकल्पांतर्गत सदनिका वाटप करण्यात येत आहे. डोंबिवली सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून आपल्या सर्व नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच मोलाचे आहे. आजच्या या कार्यक्रमास माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मान्य मंत्री महोदय, मान्य सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मी महानगरपालिकाच्या वतीने आणि माझं मनोगत इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, महायुतीचे नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार की ज्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधल्या सरकारने फार अगोदर अशाच पद्धतीने आदरणीय अटलजींची सुद्धा आपल्या देशाचं जगामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी ही त्यावेळेच्या गव्हर्नमेंटने दिली होती. हे एवढी महत्त्वाची भूमिका आपल्या मतदारसंघातील लोकप्रिय अशा
आपल्या नेत्याला मिळाली आहे. त्यामुळे या निमित्ताने मी खरं तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय सुलभाताई, सन्माननीय आयुक्त, सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खरं तर ते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय सैन्याने जो पराक्रम केला, त्या पराक्रमाला सर्व देश त्यांच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आज शहरामध्ये जी रॅली निघाली, शहरातील नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दलही मी सर्व नागरिकांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. व्यवस्थापन असेल, क्रीडा संकुल असतील आणि कौशल्य विकास असेल, वेगवेगळ्या प्रकल्पांचं वेगवेगळ्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार सामान्य लोकांचं सरकार आहे. जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे. हे वारंवार आपल्याला सर्वांच्या लक्षात येत आहे आणि त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या विकास कामांना सुरुवात होते. आज घनकचरा या विषयामध्ये हे चेन्नईच्या अत्याधुनिक अशा यंत्रणेबरोबर हे कामाला सुरुवात होते. तरी सुद्धा इंदूर सारखं म्हणजे ज्या पद्धतीने हे शहर आहे, मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या त्या शहरासारखं, इंदोर शहरासारखं स्वच्छता निर्माण करण्यासाठी या एवढ्या व्यवस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण सर्वजण त्या दिशेने जाल एवढी खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, ठाणे शहराचे CP डोंबरे साहेब, त्याचबरोबर या डोंबिवली शहराचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, आमदार राजेशजी मोरे, त्याचबरोबर कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गायकवाड, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त, त्याचबरोबर सर्वच DCP महोदय, सर्व पदाधिकारी, एल्कोचे काही अधिकारी इकडे बसलेले आहेत. प्रणाली या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उभी राहते. आपण पाहताय आपल्या बाजूला 100पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या आज उपलब्ध आहेत. या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कचरा उचलण्याचं आणि सेग्रिगेशन करण्याचं काम करेल आणि त्याचबरोबर मॅनपॉवर देखील आजच्या डेटला 1200चा मॅनपॉवर जे आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ते मॅनपॉवर वाढणार आहे. मला जी कंपनी हे काम करणार आहे, एल्को आणि सुमित, या सगळ्यांना सांगायचं आहे की जे आमचे कर्मचारी आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्या कर्मचाऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं देखील एम्प्लॉयमेंट, रोजगार जो आहे हा वाचला पाहिजे.
आज या कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्याचबरोबर या MMR रिजनमधील विविध महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो आपण पाहत आहे की अगोदर कचऱ्यावरती जी आहे ती प्रक्रिया होत नव्हती, पण गेल्या काही वर्षांमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर असेल या तिन्ही शहरांमध्ये आम्ही क्लस्टर केला आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी MMRDA मधून त्या तिन्ही क्लस्टरसाठी फंड दिला आणि आज अंबरनाथमध्ये एक प्रोसेसिंग युनिट त्याचं काम सुरू आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कचरा जो आहे हा डिपॉझिट होणार नाही. जसं कल्याण महानगरपालिकेमध्ये आपण पाहत आहे, कल्याण वेस्टमध्ये मोठा डोंगर तयार झाला आहे. भविष्यामध्ये कुठेही कचरा जो आहे हा डम्पिंग होणार नाही, कचऱ्यावरती जी आहे पूर्णपणे प्रक्रिया होणार आणि त्या प्रक्रियेतून जे आहे एनर्जी असेल ते डेव्हलप करण्याचं काम या प्रोसेसिंग युनिटमधून होईल. तसाच प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील आपण करतोय. तर एकंदरीत या पूर्ण MMR रिजनमधील सर्व महानगरपालिकेमध्ये कचरावरती प्रक्रिया करणारं युनिट सुरू झालं पाहिजे. त्याची सुरुवात जी आहे ती आम्ही 2 वर्ष अगोदर केली आणि आता अंबरनाथमध्ये त्याचं काम जे आहे हे जोरात सुरू आहे. भविष्यामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहराचा कचऱ्याचा प्रश्न जो आहे हा कायमचा मिटून जाईल आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली नगरपालिकेचा देखील. सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते या केंद्राचं भूमिपूजन आज होत आहे. कल्याण डोंबिवलीचे स्थानिक लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि पाठपुराव्यानं तसंच उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या सहकार्यानं हे केंद्र इथं साकारत आहे. टाटा टेक्नॉलॉजी, इतर उद्योग संघ, MIDC आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळे या प्रकल्पातून स्थानिकांना, व्यावसायिकांना मोठे फायदे होणार आहेत. या प्रकल्पासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत 1 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 21,500 स्क्वेअर फूट एवढं बांधकाम या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 197 कोटीच्या आसपास होणार आहे. याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. युवकांना चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी, उच्चस्तरीय प्रशिक्षण, परंपरागत अभ्यासक्रमाला आधुनिक पद्धतीनं जोड मिळणार आहे. या प्रकल्पातून कल्याण डोंबिवली आणि ठाणे शहरातील विद्यार्थी तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात प्रथम प्राधान्य हे कल्याण डोंबिवलीला मिळणार आहे. संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे टाटासारख्या असंख्य कंपन्या कल्याण डोंबिवली आणि ठाणे शहरात याव्यात, येथील भूमिपुत्रांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. श्री सुशील कुमार टाटा टेक्नॉलॉजी यांनाही यथोचित सन्मान सत्कार करण्याची मी माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो. वन्न कर्मचारी त्यांनी कायम केलेला आहे. या संदर्भात ह्या सगळं ऋण फेडण्यासाठी कर्मचारी त्यांचा सत्कार करणारच आहेत. पण तत्पूर्वी काही लाभार्थी आपल्या इथे आहेत, मी त्यांची नावं घेतो, त्यांना ते पेन्शन योजना लागू करतील. नंदिनी सुखदेव कश्यप या दोन्हीही सन्माननीय खासदार महोदय आणि आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने सत्कार केला आहे. सुमारे 550 लागू केलेली आहे. 58 कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय वृद्ध सत्कार त्यांचा हे सर्व कर्मचारी करत आहेत. पेन्शनचे चेक वितरण करण्यासंदर्भात मी अतिशय सुंदर ही भेट असं. आता मी लाभार्थींची नावं घेतो, त्यांना चेक वितरण करायचं आहे. नंतर त्यांना
चेक देण्याचं सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय पेन्शनचे चेक देत आहेत. नंद यशवंतराव, सुरेश नारायण मांटणे, सुरेश नारायण दात्रक, शिवाजी नारायण दात्रक, निवृत्त. यानंतर जे पुढचे लाभार्थी आहेत, कल्याण टिटवाळा रिंग रोड लाभार्थी, पुनर्वसन लाभार्थी यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम जिजाबा दातकिळे, लक्ष्मण बयाजी बेंगडे. चला सर्व लाभार्थ्यांनी जरा पटपट यायचं. रामचंद्र पवार, लताबाई सुनील काकवेपुरे, सरलाबाई बाळू पात्रे. सन्माननीय खासदार महोदया देखील विनंती आहे त्यांनी देखील काही किल्ल्या. मधुकर एकनाथ, रोहिदास कबाडी, चंद्र पांचा. यानंतर MUTP 3A कल्याण बदला इथे बोलवायची विनंती आहे. लायझनिंग ऑफिसर कृपया लाभार्थी सुरेश यल्लप्पा वारवंती. खासदार महोदय यांना विनंती करतो की MUTPचे किल्ल्या त्या त्यांनी वितरित कराव्यात. श्री कुंडलिक वाघ, श्री हिराबाई बाबूराव कांडगे, श्री राहुल रामभाऊ हिरे, श्री ज्ञानेश्वर सदाशिव गायकवाड. यानंतर कल्याण गुड्स यार्ड उपलब्धमध्ये MUTP 3A अंतर्गत बाधित पत्रग्रस्तांना किल्ली वाटप होईल. माननीय विनंती करतो की त्यांनी या लाभार्थींना किल्ली वाटप द्यावं. चंद्रकांत केशव पिंगळे, सुरेश विठ्ठल भिसे, सुरेश. माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या लाभार्थींना किल्ली वाटप करावी. चंद्रकांत केशव पिंगळे, सुरेश विठ्ठल भिसे, श्री मारुती प्रकाश गायकवाड मयत, श्रीमती वैशाली मारुती गायकवाड पत्नी, श्री अरविंद गोपाळ मोरे. हे उद्घाटन करावं. उद्यान 4.5 एकर म्हणजे जवळजवळ 15,180 चौरस मीटरवर विस्तारलेलं हे उद्यान तुमच्या आरोग्य, विश्रांती आणि आनंदासाठी खास तयार होत आहे. उद्यानातील खास आकर्षण 3,500 देशी झाडांचं मानवनिर्मित जंगल, शोभेची फुलझाडं आणि सुंदर हिरवळ नजरेस आणि मनालाही सुखद. लहान मुलांसाठी खास खेळण्याची जागा, खेळातून होईल बालविकास, खुल्या व्यायामासाठी उपकरणं, फिटनेस प्रेमींसाठी एक पर्वणी, ज्येष्ठ नागरिक कोपरा, निवांत गप्पा आणि हरित शांतता, 500 मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, आरोग्याचा मार्ग इथे सुरू होतो. विशेष वैशिष्ट्य, हे संपूर्ण उद्यान सौर ऊर्जेवर चालणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पामधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं उद्यान हे या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. टिटवाळा बदलतोय हिरव्या भविष्याच्या दिशेला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दामिनी पथक महिलांसाठी सुरक्षेचं नवीन. खंबाळपाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खंबाळपाडा स्पोर्ट्स महिलांसाठी सुरक्षेचं नवीन पाऊल. नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत महिला व युवतींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा उपक्रम राबवला जात आहे. दामिनी पथक महिलांवर होणारे छेडछाड, अत्याचार
मानसिक त्रास, अपघात या सर्व घटनांमध्ये त्वरित मदतीसाठी स्थापन करण्यात आलेलं विशेष पथक. पोलीस परिमंडळ 3 अंतर्गत हे पथक कार्यरत असून कल्याण विभाग सध्या एकूण 16 विशेष वाहनं स्कूटी पथक कार्यरत आहे. पथकाचं मुख्य कार्य महिलांना त्रास होणाऱ्या ठिकाणी तात्काळ पोहोचणे, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. या पथकात प्रशिक्षित महिला कर्मचारी आणि पोलिसांचा समावेश आहे. दामिनी पथक हे फक्त सुरक्षा देणारं नाही तर महिलांना आत्मविश्वास देणारं एक सशक्त पाऊल आहे. एक स्वप्न, सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं, आणि आपल्या याच महाराष्ट्रात 700 वर्षांचा इतिहास लाभलेलं एक टुमदार शहर म्हणजे आपलं कल्याण डोंबिवली. देशाच्या विकासाच्या घोडदौडीसोबतच झपाट्यानं विस्तारणाऱ्या ह्या कल्याण डोंबिवली शहराला देखील भुरळ घातली. मेट्रो प्रकल्प, अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रोजगार आणि अशा अनेक सर्वांगीण विकास कामांच्या जोरावर कल्याण डोंबिवली ठरलंय आशियातील सर्वात वेगानं वाढणारं क्षेत्र. परंतु याच विकासासोबत येतात नव्या युगातील नवी आव्हाने. यातीलच वाढत्या शहरांना भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे शहरातील घनकचरा व्यवस्थापन. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व श्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाची नांदी येऊन पोहोचली आपल्या कल्याण डोंबिवली शहरात. स्वच्छतेतून आपल्या शहराला एक नवी उभारी देण्याचा उद्देश उराशी बाळगून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतलाय एक महत्वाकांक्षी प्रकल्प. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपल्या शहरात साथ लाभली ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन व सुमित एल्कोप्लास्टची. महानगरपालिका प्रशासन आणि सुमित एल्कोप्लास्ट कल्याण डोंबिवलीतील 60 प्रशासकीय आणि 84 निवडणूक प्रभागांमध्ये KPI आधारित शहर स्वच्छता प्रकल्प राबवणार. प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक मशिनरी व तंत्रज्ञान आधारित पर्यवेक्षण याद्वारे शहराच्या स्वच्छतेमध्ये लक्षणीय बदल होणार. 100% कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी टेक्नॉलॉजी आधारित विशेष अत्याधुनिक वाहनांचा आणि उपकरणांचा वापर केला जाईल. या प्रकल्पाची व्याप्ती नागरी सर्वे आणि वैज्ञानिक सर्वेक्षणांवर आधारित असणार. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील एक पथदर्शी प्रकल्प ठरेल आणि अशा प्रकारचा व व्याप्तीचा प्रकल्प हाती घेणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. यांत्रिक पद्धतीने रस्ते साफ करणे, झाडणे, कचरा संकलन आणि हस्तांतरण यासाठी कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी नेमले जातील. शहरातील प्राण्यांचे मृतदेह म्हणजेच कार्कस रिमूव्हल आणि स्वच्छतेसाठी विशेष पथकं तैनात केली जातील. घरगुती धोकादायक कचरा म्हणजेच डोमेस्टिक हजार्डस वेस्ट DHW साठी विशेष संकलन आणि सुरक्षित विल्हेवाट यंत्रणा राबवल्या जाते. कचरा संकलनाच्या ठिकाणी स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वेस्ट बिन वॉशिंग नियमित केले जाते. GVP म्हणजेच गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स, जिथे अनियंत्रित आणि अनधिकृतपणे कचरा साचतो असे क्षेत्र ओळखून त्यांना पूर्णपणे काढून टाकले जाते. लिटर फ्री कॉरिडॉर्स ओळखून या भागांची सततची स्वच्छता आणि देखरेख करण्यासाठी समर्पित कर्मचारी आणि यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन केले जाते. आपत्ती किंवा अनपेक्षित घटना घडल्यास संपूर्ण आपत्ती निवारण प्रयत्नांचा एक महत्त्वाचा घटक म्हणून कचरा व्यवस्थापनाला संबोधित करण्यासाठी एक विशेष सफाई पथक तैनात केले जाते. शहरातील स्वच्छता देखरेखीसाठी व गुणवत्ता राखण्यासाठी रूट मॅपिंग, एक समन्वय समिती आणि 24/7 कंट्रोल कमांड सेंटर देखील उभारण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर उपलब्ध असेल. जनजागृती मोहिमा, महानगरपालिका क्षेत्रातील लोकांशी संवाद आणि कर्मचारी प्रशिक्षण देखील केले जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारण्यात येतात. इतकंच नव्हे
तर हा गुणवत्ता आधारित प्रकल्प राबवण्यासाठी भारतात पहिल्यांदाच आयटॅक मॉडेल म्हणजेच इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग राबवण्यात येणार आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या 10 वर्षात आपलं सरकार, महानगरपालिका प्रशासन, स्थानिक अधिकारी व सर्व कर्मचारी तसेच सुमित एल्कोप्लास्टच्या पाठिंब्याने कल्याण डोंबिवली शहर व क्षेत्र अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्यात येईल. जनसहभाग आणि या अभिनव प्रकल्पातून फक्त स्वच्छता नव्हे तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक समृद्ध वारसा जपला जाईल. चला आपल्या कल्याण डोंबिवली शहराच्या गौरवात मानाचा शिरपेच रोवूया. जय महाराष्ट्र. झेंडे साहेबांकडे सुपूर्द करावे. यानंतर सुमित इकोलपास तर्फे यांना मी निमंत्रित करतो. प्रभाकर साळुंके, अमित साळुंके यांच्या माध्यमातून काम करणार आहेत. त्या सर्वांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती करेन. यानंतर टेकवाळ यांची विनंती करतो. श्री संजय जाधव साहेब यांचा देखील यथोचित माध्यमातून पूर्णत्वास गेलेला आहे. त्यांनी सन्मान करावा. जय महाराज की जय. भवानी धर्मवीर संभाजी भारत माता की, भारत माता की वंदे. जय श्रीराम. आजच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रमाची यादी मोठी आहे. कचरा संकलन, वाहतूक, रस्ते सफाई, शहर स्वच्छता, परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, कल्याण टिटवाळा रिंग रोडमधील पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन सदनिका, कल्याण बदलापूर, कल्याण गुड्स यार्डमधील रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप, टिटवाळा येथील उद्यानाचं ऑनलाईन लोकार्पण, खंबाळपाटा येथे अद्ययावत क्रीडा संकुलाचं ऑनलाईन भूमिपूजन, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ 3च्या दामिनी पथकाला 16 दुचाकी वाहनांचं हस्तांतरण. आणि त्याचबरोबर इथे यायच्या पूर्वी आम्ही येताना टाटा आणि MIDC आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन ट्रेनिंग सेंटरचं भूमिपूजन देखील करून आलो. आणि खऱ्या अर्थाने 7,000 युवकांना दरवर्षी तिथं ट्रेनिंग मिळणार आहे. आणि ट्रेनिंगमध्ये नवीन नवीन कोर्सेस जे आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स कोर्सेस, AI बेस्ड कोर्सेस, याचं ट्रेनिंग तिकडे मिळणार आहे. मी टाटा कंपनी आणि MIDCला धन्यवाद देतो. त्यांनी यापूर्वी गडचिरोलीला असंच एक सेंटर चालू केलं आहे. हजारो लोकांना तिथं ट्रेनिंग मिळते आहे. पुण्याला देखील ते सुरू करतायत. त्यांचं मनापासून अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री प्रताप सरनाईकजी, माजी मंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, आयुक्त महापालिका अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील, गोपाळजी लांडगे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे संचालक आणि
या ठिकाणी आपल्याकडे स्पेनहून देखील आलेले आपले पाहुणे थॉमस क्राचका, वाचलाव लिझर, प्रभाकर साळुंगे आपलाच आहे आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, या सुमित आणि कुठली कंपनी आहे दुसरी, सुमित आणि दुसरी कुठली, या ठिकाणी चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय भरगच्च असा हा कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं एक ध्येय, धोरण, भूमिका आहे आणि हे एक आगळा वेगळा उपक्रम. लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे, पण मी सुमित आणि एल्को कंपनीला सांगू इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबिवली नंबर 1ला गेलं पाहिजे असं काम आपण करा. देशवासियांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे, मला समाधान आहे की या ऑपरेशन सिंधूचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी 6 शिष्टमंडळ केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यात भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा तरुण खासदार श्रीकांत शिंदे करतोय, हे देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. देतो की देशभक्ती काय, राष्ट्रभक्ती काय आणि पाकिस्तानला मुंहतोड जबाब देण्याची ताकद काय हे त्यांनी जगाला दाखवलं आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी किंबहुना भारत कसा वागतो आणि पाकिस्तान त्या विरुद्ध दहशतवादाला कसा पोसतो, दहशतवादाला खतपाणी देण्याचं काम आतापर्यंत पाकिस्तानने केलं, पण आपल्या देशाने कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला काही त्रास दिला नाही. फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. एक प्रिसिजन स्ट्राईक त्यांनी केला, एअर स्ट्राईक त्यांनी केला आणि आतंकवाद्यांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि म्हणून आपली भूमिका आणि पाकिस्तानची भूमिका, पाकिस्तानने आतापर्यंत त्याला कसा पनाह दिला हे सांगण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी ही टीम तयार केली आहे. सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे, दहशतवादाचा बुरका जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हणून आपल्या तुम्ही एक चांगला खासदार निवडून दिला. आणि मला आठवत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा खासदार म्हणून उभा होता तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे असं लोक सांगत होते, ओळख करून देत होते. परंतु त्याने पहिल्याच 5 वर्षात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. आता कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे असं त्याला म्हणता आपण, त्यामुळे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज खूप चांगला कार्यक्रम आहे, मोठे मोठे कार्यक्रम आहेत, सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहतात. आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केलं राज्यामध्ये, मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं, त्याची पोचपावती एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना, शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या. मी आपल्याला एवढं सांगतो, लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आम्ही जे बोललो, आता देवेंद्रचे मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार. मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढं करणार
हा महायुतीचा शब्द आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छता हा रोगराईला पळवून लावणारा विषय आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील स्वतः झाडूही हातात घेतला आणि पाण्याचा पाईपही हातात घेतला. ब्रिटिशांनंतर मुंबईचे आणि इतर शहरांचे रस्ते धुताना पहिल्यांदा पाहिलं. आणि म्हणून या ठिकाणी या स्वच्छतेचा जो आज आपण सुरुवात केलेली आहे याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आतापर्यंत ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना लोकाभिमुख आहेत, लोकांना त्याचा फायदा होतोय. आणि म्हणून या जी काही नवीन तुमची यंत्रणा आहे या यंत्रणांना मी सांगू इच्छितोय की तुमच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला आहे आणि या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल. आणि त्याचबरोबर मगाशी खासदारांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काम करणारे जे जुने आपले सफाई कर्मचारी होते त्यांनाही या तुमच्या सेवेमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे. त्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांनाही आपल्याला या ठिकाणी या कामात वापरायचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना या आजच्या या जे आपले प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत, आयुक्त महोदय या ठिकाणी जे आपण आज भूमिपूजन केली, उद्घाटन केली, हे सगळे प्रकल्प हे लोकाभिमुख आहे. आणि लोकाभिमुख प्रकल्प हे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून नवीन नवीन आपल्याला काय करता येईल ते करा, नवीन नवीन आपल्याला जे लोकांना देता येईल ते करा. आणि खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिवलीचा विकास, या सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करा. कारण मला आठवत आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्या या कल्याण डोंबिवलीला देखील अंबरनाथ असेल, इतरही जी शहरं आहेत आपली MMR मधली, या शहरांना विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत, पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो.